नमस्कार मित्रांनो, आपण आता जाणार होतो बरं का आळेफाट्या मार्गे आपण जाणार होतो संगमनेरकडं. आणि आपल्या मित्राचं गाव आहे डोळ्यानं पैसे पोचरून ह्या आसरा हॉटेलला आपण जाणार होतो जेवायला. मग आपला हे राहुल भाई बसल्या लई दिवसातनं बरं का. आणि ह्यानं सांगितलेलं आज मस्तपैकी चिकन तिघात 1 किलो सांगितलेलं. अरे म्हटलं मी काय एवढं खात नाही. मला म्हटलं खा रे बाबा, तू आला किती दिवसात नसून काय. आणि गाडी बघा कसला प्रेम माझ्यावर एवढं दाखवतो दागा नाही काय. आमची दोस्ती 14-15 वर्षाची आहे. असं द्या म्हणलं, पोट भरून खाल्लं. आणि त्याला म्हणलं आता जायचं. मी म्हणलं जातो. अरे नाही म्हणला, घरी चल म्हणला, घरी झोप म्हणला, उद्या सकाळचा. का तर आपली गाडी पण उद्या लेट खाली होणार होती. बरं म्हणलं ही यांच्या गावालाच हॉटेल होतं. मग काय इथं आलो, थंडा बिंडा पिलून परत गेलो त्यांच्या गावाकडं. ह्याच्या गावाचं ग्रामदैवत आहे काळभैरवनाथ मंदिर बरं का. आणि 1 नंबर मंदिर आहे. फक्त जाण्याच्या आत आला नाही, कारण आपण केलं होतं वाशाट खाल्लं होतं. म्हणलं आता सकाळचं जाऊ. जोडीदाराच्या गाडी मागं बसून आम्ही निवांत चाललो होतो. घरी गेल्यावर बघतोय तर काय लाईट नव्हती म्हणून काय आर्थिंगला पाणी घालून दमलो होतो. आलो तिकडं आकडा टाकायला. कशाचं काय लागा. आणि कुणीतरी जाळलं होतं म्हणून या आकडा वायरस बिरस सगळी गोळा करून ठेवली होती. आणि मोबाईलच्या लाईटीवर आकडा अर्धा तास बसवत होतो. बसवून झाला, परत आलो घडी निवांत झोपलो. सकाळी उठलो, फ्रेश बिश नाश्ता करून त्याला घरनं निघलो. मला म्हणला मी जाणार आहे आता जरा बाईक उघडं म्हणला, का तर जरा दवाखान्यात जायचं म्हणलं. बरं म्हणलं चल म्हणलं आता मला सोड म्हणलं गाडीकडं. आलो पुढं निघून. मग तिथनं आलो. ही घाटबीट जरा डेंजर आहे, हळून जायला लागतंय. पुढं आलो टोल नाका पास वगैरे केला. आणि चंदनापुरीच्या घाटात आहे ना ॲक्सिडेंट झालता. आणि त्यानं झालं निवार जाम. आणि मेंढरं निवांत रॉंग साईडनं चालली होती. ना आपण आपल्याला काय टाइमपास चालला होता गाडीत बसून. ST वाले टँकरवाले बाबा रॉंग साईड चाललेली. पुढनं टापटाप गाड्या येते त्या, कोण मनाव घेत नाही काय नाही. ॲक्सिडेंट झाल्यावर परत काय करायचं, थांबायचं. जाममध्ये जातील ना सगळ्या एका मागे एक निघून गाड्या. आणि ही गडी तिकडं होऊन इकडं आडवा झालता. मला कळायचं बंद झालं नक्की असा कसा आडवा झालता. जा द्या म्हणलं, निघालो पुढं. आलो डायरेक्ट आपण नाशिकमध्ये बायपासनं चाललो होतो बरं का. इकडं पुढं गेलो. कंपनीत गेल्या गाडी खुल्ली बिल्ली दुपारचीच. आता काय म्हणलं आलं इकडे घरा खाली म्हणलं बाबा लवकर खाली करून द्या. खाली करून झाली बरं का आपली गाडी. निवांत साईडला बसलो होतो. आणि फळकं बिळकं लावलं. डायरेक्ट गेलो आपण कदम रोडलाईनच्या ऑफिसला. हे ड्रायव्हर त्यांना मागवतो थंड्याला पैसे. मग काय अरे अण्णा म्हणलं दे पैसे बाबा. आणि ना आणलं थंडा. आणि सांगत होता माझं पदरचं 20 रुपये गेलं. असू दे म्हणलं बाबा, गाळा सगळ्यांचं थंड कर म्हटलं. मग काय राजूशेटनं पण थंड केलं. आम्ही हे कचऱ्याने खराडीने पण थंड केलं. मस्त वगैरे राजूशेट आलं तर बाहेर. आणि राजूशेटला म्हटलं चला नाश्ता करायला. नाही म्हणलं तुम्ही या नाश्ता करून. मग काय इकडं पाववाडा दहीवडा बिवडा गच घेतलं होतं गाडीने. खाल्लं खराडे कचऱ्याने मीन. काय हो चहावरनं पिलो, अजून सुट्टी नाही. नाश्त्याचं बिल मी दिलं, चहाचं बिल दिलं खराडीने. आणि आज संध्याकाळी जेवणाचं बिल होतं कचऱ्यांच्या जीवावर. मग काय मस्तपैकी चहा मी ब्लॅक टी घेतला होता. आणि पुढं आलो आम्ही हॉटेलवरनं निघून आलो इकडं पुढं बघा. आणि आमचं चाललं होतं बागा. आम्हाला ही भेटली होती थाळी बागा. हे म्हणून आमची चालली नाटकं महाराज. हे कचरे बागा आठवडाभर घराच्या बाहेर आहे ना, मग घरी सारखं फोन करते. ही चाकाची थाळी नवीन गावली होती आम्हाला. मग काय नाटकं चाललेली आमची. खराडीनं म्हणलं हे जरा तुम्हाला गिफ्ट देतो. कसं आहे बघा. हे पुढं आलो हॉटेलवर. आणि निवांत संध्याकाळी जेवण करेल बरं का आम्ही. कचऱ्याने बिल दिलं. आता परत भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.